तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। सर्व प्रशासकीय विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध। तहसीलदार आयुब तांबोळी यांची ग्वाही। गावची खबर न्यूजने या खालापुरातील तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहण सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले। त्यावेळी गरज होती ती सर्वांसाठी अशा संविधानाची। त्यामुळे संविधान समितीची निर्मिती झाली आणि सर्वांना मान्य असं संविधान तयार झाले। 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले। खऱ्या अर्थाने जगातील सर्वात मोठी लोकशाही गणराज्य भारतात अस्तित्वात आले असल्याची माहिती तहसीलदार आयुब तांबोळी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या तालुकास्तरीय प्रशासकीय कार्यक्रमात बोलताना देत सर्व प्रशासकीय विभाग जनतेच्या सेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले। खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, अप्पर तहसीलदार पूनम कदम, खालापूर पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, खालापूर नगर पंचायतीच्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम, गट शिक्षणाधिकारी चोरमोळे यांच्यासह तालुक्यातील राजकीय नेते उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनी स्वतंत्र विविध कार्यक्रम आयोजित केल्याने उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। तर या प्रांगणात पोलिसांनी संचालन केले। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेकांना सन्मानित करण्यात आले आहे। याचा अर्थ मुळात प्रजेची सत्ता असा होतो। भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारतात ब्रिटिशांची सत्ता होती, तर भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आणि मग त्यावेळी गरज होती ती एक सर्वांसाठी समान अशा संविधानाची आणि त्यातून मग पुढे संविधान समितीची निर्मिती झाली आणि सर्वानुमते मान्य असं संविधान त्या ठिकाणी तयार झालं आणि हे संविधान याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक किंवा गणराज्य म्हणजे जनतेचं राज्य हे या भारतामध्ये जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात आलं। हा खूप मोठा दिवस आहे। आज या तालुक्याच्या तालुकास्तरीय प्रशासकीय कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.